प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला शुभेच्छा. आपण नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी आलो आहोत. प्रभूने तुम्हाला दिलेलं वचन आठवतन्य का? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. हे येशूने दिलेलं एक अद्भुत वचन आहे. तुम्ही मागितलं तर तुम्हाला मिळेल. फक्त तुम्हाला काय आणि कसं मागायचं हे कळलं आणि मग तुम्ही त्याच्याकडे मागितलं तर नक्कीच एखादा चमत्कार घडेल. तुम्ही विचार करत आहात का, हे ठिकाण नवीन दिसते, हे कोणतं ठिकाण आहे? हे इस्रायलच्या उत्तरेकडील सीमेवर आहे, जिथे दान जमात राहत होती. या ठिकाणाला बानियास असं म्हणतात. पूर्वी याला फिलिप कासरिया असं म्हणत, जिथे येशूने आपले शिष्य खास या ठिकाणी आणले होते. याच ठिकाणी येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, लोक मला कोण म्हणतात? जेव्हा त्याने आपल्या शिष्यांना विचारलं तेव्हा पेत्र म्हणाला, तू ख्रिस्त आहेस, देवाचा पुत्र आहेस. येशूने त्याचं कौतुक केलं आणि म्हणाला, हे तुला पित्याने उघड केलं आहे. ही घटना इथेच घडली. हे देखील म्हणतात की जॉर्डन नदीचा उगम इथूनच झाला आहे. जॉर्डन नदीचा उगम हर्मोन पर्वतावरून होतो आणि ती या ठिकाणातून वाहते. आताही आपण तिचं पाणी पाहू शकतो आणि शेवटी ती गॅलिली समुद्रात मिळते. या ठिकाणाहून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. आज परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले आहे? 1 शमूएल 1:17. तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देगो. तुम्ही कशासाठी तरी प्रार्थना करत आहात का? हन्ना देवाच्या सान्निध्यात आली. ती संतानहीन आणि दुःखी होती, त्यामुळे ती जखमी हृदयाने देवासमोर आली. ती खूप रडली आणि प्रार्थना केली. तिच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले. प्रभूने त्याच्या सेवकाद्वारे तिच्या प्रार्थनेचे लगेच उत्तर दिले. इस्रायलाच्या देवाने तू मागितलेली विनंती पूर्ण करावी. तुम्ही कशासाठी तरी प्रार्थना करत आहात का? प्रभू ती पूर्ण करेल. येशू म्हणाला आहे, मागा आणि तुम्हाला दिले जाईल. तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता आहात त्या बाबतीत तो एक चमत्कार करेल आणि तुम्हाला आनंदी करेल. प्रभूने हन्नाला भेट दिली आणि तिला मूल दिले. ती देवाची महिमा करत म्हणाली, या मुलासाठी मी प्रार्थना केली होती आणि प्रभूने माझी मागणी पूर्ण केली आहे. तुम्हीही हेच करणार आहात. तुम्हाला काय हवे आहे त्यांना ठामपणे विचारा. हन्नाने एक विशिष्ट आणि खास प्रार्थना केली. तू जर तुझ्या दासीला एक पुत्र दिलास तर मी तो प्रभूला अर्पण करीन. तिने नवस केला आणि मनापासून प्रार्थना केली. तुम्हीही मागा आणि ते तुम्हाला मिळेल. ते तुमचे नोकरी आहे का, मूल आहे का, मुलांचे लग्न आहे का, व्यवसाय आहे का, की शिक्षण आहे? नेमके काय आहे? ठामपणे मागा आणि ते तुम्हाला मिळेल. हन्नासारखी श्रद्धेने मागा. ठामपणे, योग्य आणि मनापासून मागा. मग ती प्रार्थना नक्कीच ऐकली जाईल. तुम्ही याबद्दल ठरवलं आहे का? यावर्षी मला प्रभूकडे ही चांगली गोष्ट मागायची आहे आणि ती मिळवायची आहे. या बाबतीत प्रभूने एक चमत्कार करायलाच हवा. तुम्ही ठरवलं आहे का? तुम्ही ठाम प्रार्थना केली पाहिजे. चला प्रार्थना करूया. तुम्ही आता प्रार्थना करणार का? प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू तू असं म्हटलं आहेस, मागा आणि ते तुम्हाला दिले जाईल. या वचनाबद्दल धन्यवाद. तू हन्नाना तिने जशी मागितली तशीच संतानाची आशीर्वाद दिलास. त्याचप्रमाणे मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, हे प्रार्थना ऐकणाऱ्या इस्रायलच्या परमेश्वरा. या बाबतीत माझ्यासाठी तात्काळ एक चमत्कार कर. माझी निंदा दूर कर आणि माझ्या गरजा भागव. मार्ग खुले कर आणि अडथळे दूर कर. कृपया एक चमत्कार कर. प्रभू, हा मुलगा ही मुलगी अशी प्रार्थना करत आहे. या बाबतीत चमत्कार करून त्यांना आज आनंदी कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने ते मिळवत आहेत यासाठी धन्यवाद. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.